बहीण भावाला लाडक्या बहिणीनं भावाला किती 1500 रुपयात आपण आपलं मत डायरेक्ट दान केलं. आणि एखाद्या एसटी मध्ये चाललो, आपण जर खुर्चीवर बसेल असलो, एखादी लेकरावाली महिला लेकरो काखात घेऊन उभी असली तर आपण एसटीची जागा सोडू शकत नाही. बाबासाहेबांना मंत्रीपदाला लात मारली फक्त तुमच्यासाठी, महिलांसाठी. आणि महिलांनी काय केलं? 1500 रुपयावर मालकाचं काही हो. लाडक्या बहिणीनं भावाला भर भरून मत केलं. लाडक्या बहिणीनं भावाला भर भरून मत केलं. ज्यानं केलं तुमचं भलं, ज्यानं केलं तुमचं भलं, त्या बापाला काय केलं तुमचं भलं, त्यानं केलं तेच भलं, त्यानं केलं तुमचं भलं, त्या बापाला काय पहिल्या महिन्यातले 1500 त्याच्यातली अर्धी तर दादीचे दारू मध्येच गेले. कागदपत्र काढले काय करू? अरे महिन्याचे 1500 किती दिवस महिन्याचे 1500 किती दिवस पुरणार? असं दिलं तुम्हाला, असं दिलं तुम्हाला. महिलांचंच भलं करायचे. पैसा कोणाचा? आमचे बाबाने कानामध्ये हळसून सांगितलं, कारण वर्दडी गाव साऱ्याला माहित आहे. वर्दडी गावासारखं झालं. दाजीचा खिसा झांबलायचा आणि बहिणीला साडी घ्यायची. कारण 5200 रुपये मागच्या वर्षी सोयाबीनला भाव, या वर्षी 4200 दिला. 1000 रुपयाला साधारण शेतकरी धरला तर 20 क्विंटल सोयाबीन 20,000 दाजी कापले आणि बहिणीला 4500 रुपये दिले. अरे तुमचं करू म्हणे भलं, मोबाईलवर इलेक्शनच्या आधी अशा लाडक्या बहिणीच्या न्यूज येऊ लागल्या. अरे कोण पुसेल तुम्हाला, आता त्यांचं काम झालं.
एका माग एक साऱ्या बहिला खातं चेक करायला निघल्या. बाई माझे 1500 जमा झाली. साऱ्या महिला झाल्या खुश. साऱ्या महिला झाल्या खुश. बंधू चांगले आपले, बंधू चांगले आपले. साऱ्या महिला झाल्या खुश. बंधू चांगले आपले. साऱ्या महिला झाल्या खुश. बंधू चांगले आपले. मलाला नाही भाव, मलाला नाही भाव, लाडके दाजीचं काप. आणि शेवटचा अंतर आहे, कारण गुरुवरून कलावंत या ठिकाणी आलेला आहे फक्त भावासाठी. आवडलं तर टाळ्या वाजवला. तर शेवटच्या अंतरामध्ये सर्वांच्या टाळ्याची अपेक्षा करतो, पैशाची नाही. या ठिकाणी आमच्या आजीनं डायरेक्ट शिंदे साहेबाला फोन केला. म्हणे बाबा 3 हप्ते पडले आणि दुसरा 4था हप्ता 2100 पडणार, त्याचं काय झालं? 2100 झाला. इलेक्शन झालं. हप्त्याची वाट पाहून पाहून दुसरे हिडीव येऊ लागले. त्याच्याकडे 4 चाकी गाडी, त्याला हप्ता मिळणार नाही.